विमानतळावर नोकरीच्या आमिष आणि फसवणूक. विमानतळावर चांगल्या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून काही ठगांनी अनेक सुशिक्षित तरुणांना लाखो रुपये उकळले. उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्र देऊन ठराविक परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी बोलवण्यात आले होते. मात्र उमेदवार केंद्रावर पोहोचता तिथे असा कोणताही पेपर किंवा केंद्र नसल्याचंही स्पष्ट झालं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणांनी पोलिसांमध्ये धाव घेतली असून याचा पुढील तपास सुरू आहे. माझं नाव सुरेश राठोड आहे. मी जळगाव खान्देशवरून ही एक्झाम देण्यासाठी आलो होतो, पण इथं आल्यानंतर आम्हाला माहिती पडलं, मागच्या 1 महिन्यानंतर ही ऍड चालू होती. ही एअरपोर्ट एनआयनी चालू केली होती. ऍड मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की तुमची MCQ टाईप CBT टाईप पेपर होणार आहे, त्याच्यानंतर मुलाखती होणार आहे. त्याच्यानंतर मुलाखती झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग आणि त्याच्यानंतर डायरेक्टली एअरपोर्टमध्ये जॉब वगैरे चालू होणार आहे. त्याची पेमेंट पण आम्हाला सांगितली होती 25,000 रुपये. प्रॉपरली गव्हर्नमेंट सारखी ही आमच्याकडून फॉर्म सबमिट करून घेतले गेलेले होते. त्याच्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर आम्हाला एक्झामची डेट आली, 9 ऑगस्ट म्हणून डेट आली. एक्झाम सेंटरला आम्ही इथं आलो तर आम्हाला असं माहिती पडलं की इथं कुठलीही परीक्षा होणार नाही, कुठलीही CBT टाईप परीक्षा होणार नाही. सरासर हा फ्रॉड झालेला आहे. जेव्हा आम्ही फॉर्म भरताना तेव्हा आम्हाला सांगितलं गेलेलं होतं की तुमचे CBT टाईप पेपर होणार आहेत, पण इथं आल्यानंतर NIचे कर्मचारी